ओके. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला डिस्क्लेमर, चेतावणी. तर सगळी माहिती जी आहे ती एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने, याच्यातनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन, टिप्स वगैरे काय आहे ते दिलं गेलेलं नाहीये. किनवाला फोन लाव, 1,000 रुपये मार मला. तर टेक्निकल आपण काय शिकणार? तर टेक्निकल अनालिसिसचा कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामध्ये काय ओव्हरऑल बदल आहे जो होतोय, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये फरक कशा पद्धतीने आहे, आणि त्याला आपण कशा पद्धतीने फॉलोअप करू शकतो, हे जे आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये काय, की किमतीचा डेटाचा अनालिसिस करायचा, तो व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा, आणि त्यानंतर पुढच्या बाजूला प्राइस मध्ये काय बिहेवियर होऊ शकतं ते आपण उपयोग करू शकतो. त्या टेक्निकल अनालिसिस मध्ये मग किमतीचा आपण इतिहास बघणार आहोत. त्यामध्ये काय ओव्हरऑल अप मूव, डाऊन मूव झाले, त्याच्यामध्ये काय बदल झाले, आणि कशा पद्धतीने त्याच्यात भविष्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात त्याबद्दल आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न असतो. मग जर मला एखाद्या ऑफिसला जायचंय, समजा पुण्यासारख्या ठिकाणी मी काम करतो आणि मला ऑफिसला जायचंय, तर ऑफिसला जाण्यासाठी ते एक जिकरीचं काम राहतं, कारण पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही ट्रॅफिक, बाकीचे प्रश्न, भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणून ट्रॅफिकला जाताना, ट्रॅफिकच्या वेळेस जर तुम्ही ऑफिसला जाताय, तर त्यावेळेस आपण एक ठराविक रूट जो आहे तो आपण सिलेक्ट करत असतो, का जो आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये दूरपर्यंत घेऊन जातो. म्हणजे काय, आपल्याला काही प्रॉब्लेम जो आहे त्यामध्ये येताना दिसत नाही. आणि हे एक महत्वाचा मुद्दा तिथं लक्षात ठेवण्यासारखा असतो, कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येते की आपण अतिशय कमी वेळेत कसे पोहोचू शकतो. सेम वे शेअर बाजारमध्ये, शेअर मार्केटमध्ये एखादी किंमत 10 रुपयांच्या आसपास आहे, तर ती 20 रुपयाला जाताना त्याला भरपूर काही अडथळे येणार आहे. ती डायरेक्टली एखाद्या वेळेस 10 रुपयावरनं 20 रुपयाला जाईल, पण मोस्ट ऑफ टाइम ती 15 वरनं 12, नंतर पुन्हा खाली 10, पुन्हा 8, 9, अशा पद्धतीने ती जी आहे ती मूव्ह होताना दिसू शकते. मग ती कशा पद्धतीने मूव्ह होऊ शकते, त्याच्यामध्ये काय बदल जो आहे तो होऊ शकतो, ते आपल्याला टेक्निकल अनालिसिसच्या पॉवर कन्सेप्ट मधनं जे आहे ते लक्षात येत असतं. म्हणून त्या कन्सेप्टला, त्या गोष्टीला आपण तिथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जसं मला पुण्यामध्ये शिवाजीनगरवरनं नवले ब्रिजकडे जर जायचे, तर भरपूर काही ट्रॅफिक असते. मग ती ट्रॅफिकला जर मी अडकलो, तर त्याच्यामध्ये मला जे गंतव्य ठिकाण आहे, ज्या लोकेशनला मला जायचं, तर त्याला उशीर होऊ शकतो. म्हणून टेक्निकल अनालिसिस मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची, की नुसतं किमतीला बघून नाहीये, तर त्याबरोबर आपल्याला काही ऍडिशनल कन्फर्मेशन जे आपण म्हणतो, ज्याच्यानं आपल्याला आयडिया येऊन जाईल की प्राइस, किंमत जी आहे ती लवकरात लवकर कशा पद्धतीने आपण तिथं पोहोचू शकतो, आणि त्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो आपल्या ओव्हरऑल रिस्पेक्ट होऊ शकतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स येतात. त्याच्यामध्ये किमतीचा चार्ट फक्त एकच नाहीये, तो लाईन चार्ट पण असू शकतो, एक सरळ रेषेमध्ये किंमत कुठं ओपन झाली, कुठं क्लोज झाली, आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक्स पण असू शकतो. त्याच्यामध्ये 4 पॉईंट असतील, दिवसाचा उच्चांक आणि नीचांक, आणि त्याबरोबरच ओपन आणि लोचा जो हिशोब जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो. आणि कॅन्डलस्टिक चार्ट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं, जे कोणी लोक मार्केटमध्ये, शेअर बाजारमध्ये ट्रेड करतात किंवा मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, ते जे आहे ते कॅन्डलस्टिक चार्टला बघतात. कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे काय, किंमत खूप ओपन झाली. समजा आपण उदाहरण घेऊयात, की एखादा एक एक्झाम्पल घेऊयात, एखादी फळाचा बाजार आहे, आणि त्या फळाच्या बाजारमध्ये आपल्याला लक्षात आलं की बाबा तिथं त्याची किंमत जी आहे सुरुवातीला 10 रुपयांच्या आसपास आहे. पण बाजारमध्ये, मार्केटमध्ये तेवढ्या भाज्या ज्या आहेत त्या आल्याच नाही. तेवढं जी व्हॉल्यूम यायला पाहिजे होतं, त्या प्रमाणामध्ये पुरवठा व्हायला पाहिजे होता, तो झालाच नाही. मग ती 10 रुपयावरनं ती किंमत जी आहे ती डायरेक्टली 30 रुपयाला आपल्याला जाताना दिसते. म्हणजे याच्यामध्ये मागणी वाढली, आणि त्याच्यामुळं आपल्याला प्राइस किंवा किंमत जी आहे ती वाढताना दिसली, म्हणजे वधारताना दिसली. ती झाली होती 10 रुपयाला ओपन, परंतु तिचा पुरवठाच नव्हता, त्याच्यामुळे ती 30 रुपयाला गेली. काही केसेसमध्ये काय होतं, की तिचं सुरुवातीचं मूल्य जे आहे ते 15 रुपयांच्या आसपास पकडूयात, आणि तिचा पुरवठा जो आहे तो पीक प्रचंड प्रमाणात येतात, आणि त्यामुळे ती किंमत जी आहे ती 10 रुपयांना येते. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं, की किंमत जी आहे वरच्या बाजूला ओपन होऊन तिचा पुरवठा, डिमांड कमी असल्यामुळे, तिला मागणी कमी असल्यामुळे ती खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. म्हणून या छोट्याशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग चार्टवरती तेच आहे. चार्टवरती आपल्याला जेव्हा केव्हा आपण कॅन्डल्स बघत असतो, त्याच्यावरनं आपल्याला तीच आयडिया येत असते की नेमकं प्राइसमध्ये, किमतीमध्ये काय बदल झालाय, आणि त्याचा
काय इम्पॅक्ट जो आहे तो बाजारावरती जो आहे तो होताना दिसू शकतो. तर 3 महिन्यापूर्वीचा डेटा आपल्याला घ्यावा लागेल, कारण आत्ताचा डेटा तर आपण घेऊ शकत नाही. म्हणजे 6व्या महिन्यामध्ये आपण डायरेक्टली जाऊयात. तर 17 ऑक्टोबरच्या डेटामध्ये आपण जर इथं गेलो आणि त्यात लेट्स गो टू द 6 मंथ डायरेक्टली गो टू. ओके, इथं एक डेटा बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर इथं आपल्याला एक हिरव्या कलरची कॅन्डल पूर्णपणे दिसते, आणि ते हिरव्या कलरची कॅन्डल काय दाखवते, की इथं बाबा 10 रुपयांच्या आसपास ती ओपन झाली होती, तिची मागणी वाढली, आणि त्या मागणी वाढल्यामुळं काय झालं, एक 20 रुपयांच्या आसपास आपल्याला ती जाताना दिसली. म्हणजे इथे एक बुलिश कॅन्डल झाली, आणि इथं जे कंट्रोलर जे होते ते बायर्स होते सिम्पल. त्या बायरच्या ताकदीमुळे किंमत जी ती वरती जाताना दिसली. पण ठराविक काळानंतर ती 20 रुपयावरनं लगभग 30 रुपयांना गेली असं समजून घेऊयात, आणि तिथनं तुम्हाला लक्ष देईल की लगेच लाल कॅन्डल होताना दिसते. म्हणजे 30 रुपयावरनं ती 25 रुपयाला येते, थोड्या वेळा करता तिथंच हे करते, आणि त्यानंतर पुन्हा ती आपल्याला 8 रुपयांच्या आसपास जाताना दिसते. म्हणजे काय होतं, सुरुवातीला जे खरेदीदार ताकदवान जे होते ते तिथं लूज झालेत, वीक झालेत, आणि त्यामुळे किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला जाताना दिसून राहिली. मग हे चार्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ही जी आपल्याला गोष्ट जी दिसून राहिली इथं, ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त तो हिरवा कलर आहे म्हणजे खरेदीदार आहे, बट पाठीमागं तिथं प्राइस ऍक्शन मध्ये काय बदल झालाय, तिथं नेमकं कोणाचा दबदबा होता, तिथं नेमकं कोणी काय गोष्टी केल्या, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं भलेही ती 10 रुपयाला ओपन झाली त्याने 30 रुपयाला ती क्लोज होते, मग आपण खरेदी करायचं का? नक्कीच नाही. तिथं काही गोष्टी ज्या आहेत ते पॅरामीटरच्या आहेत, ते टेक्निकॅलिटीच्या हिशोबाने आपण त्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच डाव्या हाताला इतिहासामध्ये किमतीचं प्राइसचं काय बिहेवियर झालं होतं, इतिहासामध्ये तिथं कोण नेमकं कंट्रोलमध्ये होतं, कोणी त्या किमतीला एक्सप्लॉइट केलं किंवा त्याच्यावरती प्रभाव टाकला, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर इकडे डाव्या बाजूला आपण बघितलं तर इथं आपल्याला कळतंय की इथे लाल कॅन्डल्स आहेत, आणि त्यातली त्यात या लाल कॅन्डल्स किंवा बिअर कॅन्डल याला जेव्हा किंमत किंवा प्राइस जी ती खालच्या बाजूला येते, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं प्राइस किंमत जी ती खालच्या बाजूला येण्यासाठी तिथं आलेली. म्हणून जेव्हा केव्हा प्राइस पुन्हा प्रेझेंटमध्ये त्या झोनच्या आसपास त्या लेवलच्या किमतीच्या आसपास येणार आहे, त्यावेळेस थोडासा टाइमपास करून ती पुन्हा खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसणार. म्हणून आपण याला डिकोड करणं गरजेचं आहे, की जेव्हा केव्हा किंमत प्राइस जी आहे ती आपल्या समोर अशा पद्धतीने जाताना दिसते, तर त्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, की बाबा जसं ट्रॅफिकच्या नियमानुसार, जसं मी अगोदर सांगितलं, शिवाजीनगरवरनं मला नवले ब्रिजकडे जायचं आहे, तर भरपूर काही ट्रॅफिक लागणार आहे, त्यात भरपूर काही वेळ लागणार आहे. पण मी अगोदरच जर त्याचा होमवर्क करून ठेवला, त्याऐवजी मला कुठून ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, कुठून मला तिथनं मी कमी वेळेमध्ये पोहोचू शकतो, त्याबद्दलचं आपण अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. म्हणून ते अनालिसिस करणं गरजेचं आहे, आणि त्यामध्ये कॅन्डलस्टिक चार्ट जे आहेत ते आपल्याला लक्ष देत असतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो टाइम फ्रेमचा. मग टाइम फ्रेम म्हणजे काय बरं नक्की? टाइम फ्रेम म्हणजे तुम्ही तो जो कुठला चार्ट बघत आहात, तो कुठल्या 5 मिनिटात बघताय, का 3 मिनिटात बघताय, की 30 मिनिटात बघताय, की 1 तासात बघताय, की वन डे मध्ये बघताय, त्यावरती भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात. त्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक टाइम फ्रेमचा एक पुरवठा विभाग आणि मागणी विभाग जो आहे तो वेगळा राहणार. जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की बाबा ह्या झोनच्या आसपास जे आहे ती किंमत वरती गेली आहे, परंतु पुन्हा खाली जाऊन पुन्हा त्या लेवलला, त्या पुरवठा विभागाकडे, त्या सप्लाय झोनकडे ज्यावेळेस आली, ती पुन्हा खाली जाताना दिसते. म्हणजे काय आहे? हा एक काय झालाय, डिमांड झोन झालाय 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. मग हा डिमांड झोन होता, इथून मागणी त्याला वाढली ती का बरं, इथून किंमत जी आहे लगेचच्या लगेच वरती गेली नाही? ह्याचं सुद्धा शास्त्र, याचा सुद्धा काहीतरी नियम आहेत, आणि ते नियम आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपण टाइम फ्रेम कुठली बघताय त्यावरती भरपूर काही गोष्टी लक्षात असतात. बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक डिमांड झोन होता, जिकडून मागणी वाढली त्याने सप्लाय कमी झाला होता. पण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम प्राइस ज्यावेळेस तिथं आली, तिथून ती वरती न जाता तिथून खाली गेली. थोड्या वेळा करता त्याच्या खाली थोडासा टाइमपास केला, आणि त्यानंतर एक वरच्या बाजूला पुन्हा एक त्याच्यामध्ये मागणी होताना दिसली, आणि पुरवठा जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसला. म्हणून ह्या गोष्टींना आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. याचा डायनामिक्स काय आहे, याच्या पाठीमागं रिझन काय आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा हा चार्ट, हा कॅन्डलस्टिक चार्ट नाही, जे असं समजा हा एक एखाद्या भाजीचा भाव आहे आपल्या बाजार, आठवडे बाजारमधल्या,
ती ठराविक आठवड्यांसाठी, ठराविक दिवसासाठी वरती जाते, पुन्हा तिचा सप्लाय वाढल्यावरती पुन्हा खाली येते, पुन्हा थोडासा सबड्यूड ऍक्टिव्हिटी 2-3 दिवसासाठी, 2-3 आठवड्यासाठी करते, आणि तिकडनं पुन्हा एक वरच्या बाजूला मूव जी आहे, मोमेंटम जे आहे ते करताना दिसतं. म्हणून किमती ज्या आहेत त्या वर खाली होताना आपल्याला दिसू शकतील, परंतु त्यातनं आपल्याला तिथं नेमकं कोण एक विनिंग ड्रायव्हिंग सीटमध्ये आहे त्याची बद्दलची आयडिया जी आहे ती येणं गरजेचं आहे, आणि त्याचं वेळोवेळी आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. कारण फक्त आणि फक्त मी त्या चार्टला बघतो आणि त्याच्यावरनं मला असं वाटतंय, मला वाटलंय, मुझे लगा हे इंडिकेटर लोकांना लॉसेस मध्ये जे आहे ते करून ठेवतो. म्हणून भाजी मंडईमध्ये जेव्हा केव्हा टोमॅटोच्या किमती एका काही दिवस एका पट्ट्यात राहतात, अचानक वरती जातात किंवा अचानक खाली जातात. म्हणून ह्या रेंजच्या बाहेर ज्यावेळेस किमती पडतात त्यावेळेस तो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन असतो, आणि त्यावेळेस आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवणं आहे ते आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून बघणार आहे. जसं क्रिकेटमध्ये फलंदाज जो आहे तो काही सामन्यामध्ये फॉर्ममध्ये असतो, काही सामन्यामध्ये त्याची गती टिकेल असंच नाहीये. तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की जर एखाद्या प्लेयरनी 50-50 जर केलेले आहेत, 50-50चा जो स्कोर केलेला आहे 5-6 सामन्यामध्ये, तर तो कंटिन्युएशन मध्ये आपल्याला राहण्याची शक्यता होऊ शकते. एल्स जर त्याच्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स जर खाली होताना दिसला तर त्यानुसार आपल्याला त्यामध्ये बदल होताना दिसू शकते. म्हणून चार्ट ज्यावेळेस आपण बघतो त्यामध्ये ट्रेंड लाईन जी आहे ती एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आपल्याला काम करताना दिसू शकते. जसं इथं मी आडवी रेषा काढली, त्या आडवी रेषेच्या आसपास किंमत गेली आणि तिथनच खाली आली, म्हणजे हा एक रेजिस्टन्स झाला. सेम वे खालच्या बाजूला मी इथं जर हे केलं, इथून किंमत वरती गेली होती, म्हणजे हा सपोर्ट होता. परंतु जेव्हा केव्हा भविष्यामध्ये किंमत प्राइस त्या सपोर्टच्या आसपास येणार आहे, परंतु तिथनं ती रिव्हर्सल करण्याऐवजी नेक्स्ट त्याचा शिफ्ट जर होऊ राहिला तर त्याकडे आपण लक्ष द्यायचं. बघा इथं जर मी अशी एक खाली जाणारी रेषा, ज्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो, ती ट्रेंड लाईन काढली, तर इथं बघा पहिला बाउन्स झाला, पुन्हा त्या झोनच्या आसपास आले, आणि तिकडनं त्याने जे आहे एक चांगल्या पद्धतीचा रिव्हर्सल केलेला आहे. म्हणजे हा एक त्याचा सपोर्ट किंवा डिमांड झोन आपण म्हणू शकतो, आणि हा एक त्याचा सप्लाय झोन म्हणू शकतो. डी म्हणजे डिमांड, हा एक सप्लाय झोन आहे, आणि तो हमेशा आडवी रेष राहील असं नाहीये. तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय त्याच्या स्ट्रक्चरवरनं त्याची आयडिया जी आहे ती वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं मी इथं एक ट्रेंड लाईन काढली, तर ह्या ट्रेंड लाईन मध्ये लक्षात काय येतंय की पहिला अटेम्प्ट जो आहे त्याचा खरेदीदारांचा, तो इथं फेल झाला, तिथून परत प्राइस खाली आली. पण जेव्हा केव्हा प्राइस खाली आली तिकडनं पुन्हा एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक जो आहे तो आपल्याला होताना दिसला. म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष ठेवायचं फक्त आणि फक्त. तो प्रिव्हियसली इथं एक सप्लाय झोन होता आणि मग प्राइस इथं मिळाल्यावर इथं त्याला सेल करणार नाही. त्या झोनच्या आसपास आल्यावरती तिथे खरेदीवाले स्ट्रॉंगर आहेत का विक्रीवाले स्ट्रॉंगर आहेत त्याकडे लक्ष राहून द्या. आणि प्रत्येक टाइम फ्रेमचा वेगवेगळा आहे. सध्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कळतंय की हा एक असा झोन आहे का तिथे प्राइस काय करते, एक वरच्या बाजूला तिथं गेली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. बट 15 मिनिटामध्ये ते असेलच असं नाहीये. म्हणून इथं जर मी 30 मिनिटामध्ये स्विच केलं, 5 मिनिटाचा खरेदीचा झोन जो आहे, डिमांड झोन जो आहे तो वेगळा राहणार आहे, आणि 30 मिनिटाचा जो डिमांड झोन जो आहे तो वेगळा राहणार आहे. बघा जर तुम्ही इथं जर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर आला तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की किंमत किंवा प्राइस जी आहे याची खूप काही अप ट्रेंड मध्ये होती. अप ट्रेंड मध्ये आल्यानंतर एक पहिलं रिजेक्शन आलं, त्याच्यानंतर पहिला पुलबॅक, आणि पुन्हा पुन्हा त्या 30 मिनिटाच्या सप्लाय झोनला टच केल्यानंतर प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट प्रिव्हियस जिथं कॅन्डलला वीक आहे त्या झोनच्या आसपासच तिथं टाइमपास करताना दिसले. म्हणजे हा एक 30 मिनिटाचा डिमांड झोन आहे, आणि 30 मिनिटाच्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस खाली आली लगेच वरती गेली का, पहिला अटेम्प्ट केला तो फेल झाला, दुसरा अटेम्प्ट केला तो पुन्हा त्या टच केली, पुन्हा तिसरा अटेम्प्ट जो येतो करताना आपल्याला दिसला. म्हणून जनरली जेव्हा केव्हा प्राइसला वरती जर जायचंय तर त्याच्यासाठी कमीत कमी एक अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, कधी कधी 4 अटेम्प्ट, आणि सो ऑन, म्हणजे लगभग 7, 8, 9 अटेम्प्ट सुद्धा आपल्याला होताना. म्हणून त्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर त्या गोष्टीला समजून जर घेतलात तर त्याच्यावरनं तुम्हाला इझिली आयडिया जी ती येताना दिसू शकते. म्हणून मी फक्त 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काम करतोय नक्कीच नाहीये. अगोदर हायर टाइम फ्रेम मध्ये त्याचा काय झोन आहे ते लक्षात राहून द्या. आता इथं 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं आपण, आणि याला मी फक्त एक आडवी रेषा काढून ठेवतो, म्हणजे मला कळतं की बाबा 30 मिनिटामध्ये हे आहे की इथं ज्यावेळेस किंमतीचा एक अपट्रेंड झाल्यानंतर किंमत जी आहे ती पुल ऑफ जे आहे, पुल बॅक जो आहे तो करण्यासाठी ती येणार आहे. आणि जेव्हा केव्हा ती येणार आहे त्यावेळेस 30 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट जो आहे तो मी हायलाईट करून त्याचा डिमांड झोन जो आहे तो हायलाईट करणं गरजेचं आहे. आता या 30 मिनिटामध्ये तुम्ही जर बघितलं, इथं पहिला अटेम्प्ट होता, इथं थोडंसं पुल बॅक झाला, इथं
दुसरा अटेम्प्ट होता, प्राइस त्याच्या झोनच्या आसपास गेली, इथं परत त्याच झोनला आली, पुन्हा गॅप अप करून सोल्ड इन टू त्याच झोनच्या आसपास आली. म्हणजे इथं अटेम्प्ट किती झाले? हा पहिला अटेम्प्ट, हा दुसरा अटेम्प्ट आणि हा तिसरा अटेम्प्ट. म्हणजे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा हा डिमांड झोन आहे. आणि त्या डिमांड झोनला मग तुमची जी काही एंट्री लेवल, एंट्री झोन जे असतील, त्या एंट्री झोनच्या आसपास त्याला चेक करणं, त्याला क्रॉस चेक करणं, त्याच्या आसपास प्राइस ऍक्शनचं बिहेवियर काय उरायलं त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या 4 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर आला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किंमत पहिल्या अटेम्प्टला इथं आली, एक डायव्हर्जन सारखा सिच्युएशन करून पुन्हा वरच्या बाजूला गेली, पुन्हा सोल्ड इन टू झाली, त्या झोनच्या आसपास येऊन पुन्हा गॅप अप करून त्या प्रिव्हियस रेजिस्टन्स झोनला टॅप करून पुन्हा प्राइस जे आहे ते आपल्याला करता दिसते. म्हणून फक्त आणि फक्त 4 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन मी तिथं ट्रेड करण्याचा प्रयत्न करतोय, चुकी करताय. तुमचा अनालिसिस नेहमी हायर टाइम फ्रेम कडनं ठेवा. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये त्या कॅन्डल्सला बघा असं म्हणतोय. बट तुम्ही जेवढं जास्त त्याला समजून घेताल त्यावरनं तुम्हाला आयडिया जी आहे ती लक्षात येताना दिसू शकते. आणि म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्स फक्त लोअर टाइम फ्रेम मध्ये बघायचं असं नाहीये, हायर टाइम फ्रेम मध्ये त्याला लक्ष द्या. त्या अंडरलिंग असेटचा ट्रेंड काय चालला ते बघा. इथं जर आपण ट्रेंड ह्या शब्दाचा जर अर्थ जर बघितला तर इथं लक्षात येऊन जाईल, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत किंमत किंवा ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला प्राइस सरकत होती, म्हणजे हा एक सिंपल डाऊन ट्रेंड होता. तिथून त्या ट्रेंड लाईनचा किंवा ती रेजिस्टन्स लाईन किंवा जिथं पुरवठा किंवा सप्लाय सगळ्यात जास्त होता तिथनं त्याने ब्रेकआउट केला आणि तिथून लगभग या सप्लाय झोन पर्यंत गेला. म्हणजे हा जो सप्लाय झोन जो होता तो इथं आपल्याला शिफ्ट होता दिसला, हा जो डिमांड झोन जो होता तो आपल्याला इथं शिफ्ट होता दिसला. म्हणजे मार्केटमध्ये, शेअर बाजारमध्ये हे सप्लाय आणि डिमांड झोन जे आहेत ते डायनामिकली चेंज होताना तिथं असतं, तयार असतात. आणि त्याला आपण फोकस करणं, त्याला आपण समजून घेणं हे वेळोवेळी महत्वाचं ठरतं. मग फक्त 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमला बघूनच मी माझे ट्रेड्स करायला पाहिजे का? नक्कीच नाही. त्याला तुम्ही ब्रेकडाऊन करा 4 मिनिटामध्ये, अगदी 3 मिनिटामध्ये, आणि तुम्हाला अतिशय कमी रिस्क कुठं आहे, तुमचं सगळ्यात महत्वाचं टूल जे आहे, जे तुमच्या कंट्रोलमध्ये, जे कुणी काहीही करू शकत नाही, ते म्हणजे रिस्क. जितकं रिस्क तुम्ही कमी ठेवताल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती होताना दिसू शकते. म्हणून 30 मिनिटामध्ये मला इथं कळलं होतं की बाबा हा एक डिमांड झोन आहे. मग मी तिथं सबस्टॅन्शियल पद्धतीने प्राइस किंमत जी आहे त्याला कन्सोलिडेट होऊन दिलं. आता मला जर ह्या झोनच्या आसपास एंट्री जर हवी आहे तर मी काय करेल, मी सिंपल वॉट बघेल की बाबा एक हॅमर झाला, तिकडनं एक चांगल्या पद्धतीची रॅली कॅन्डल आली, पुन्हा एकदा सोल्ड इन टू झाली, इथं सुद्धा गॅप अप करून हे होतंय. मग मी त्याला शिफ्ट करेल माझ्या हिशोबाने, माझ्या कन्व्हिनियन्सनी, मला कुठली टाइम फ्रेम हवी. तर मी इथे 4 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये माझी एंट्रीज कशी होऊ शकते त्याच्याबद्दलची आयडिया जो आहे, त्याच्याबद्दलचा जो वेग जो आहे तो बघण्याचा मी प्रयत्न करेल. तर ऑब्व्हियसली 30 मिनिटामध्ये मला कळलं होतं की एक अप मूव्ह झाली, त्याच्यानंतर मार्केट जे थोड्या वेळाकरता करेक्ट होऊ शकतं. मग या टॉपच्या आसपास मला बघायचं नाही, मला बघायचं की मार्केट कुठून रिव्हर्सल करू शकतं. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केट पहिला अटेम्प्टला इथं आलं, तिथनं थोडासा पुल बॅक केला, तो सोल्ड इन टू झाला. नेक्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस मार्केट आलं त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की बाबा एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स होतोय. तर हे 2 पॉईंट ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण अलर्टेड राहणार आहे. जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये प्राइस ह्या झोनच्या आसपास येताना आपल्याला दिसते त्यावेळेस आपण आपली एंट्री जी आहे ती तिथं क्लिअर करू शकतो. मग एंट्री कशी क्लिअर करू शकतो? सगळ्यात महत्वाचं, आपण इथंच हाच बॉटम होईल याच्या थिंकिंगनी, याच्या अप्रोचने आपण तिथं डोकं लावणार नाही. आपण सिंपल बघणार आहे की मार्केट नेमकं काय करतंय. हे तर पहिला अटेम्प्ट झाला. मग जे कोणी घुसलेले असणार आहे, ज्यांना असं वाटत असेल की मार्केट वरच्या बाजूला जात आहे, ते घुसणाऱ्या लोकांचे स्टॉप लॉसेस हांड करण्याकरता मार्केट जे आहे ते पुन्हा खाली येणार आहे. इथं बघा, क्लोजिंगच्या वेळेस मार्केट ऑलमोस्ट खाली आलं, दुसऱ्या दिवशी गॅप अप करून पुन्हा एकदा एक रेड कॅन्डल करून पुन्हा डे हायच्या आसपास गेलं, तिथून पुन्हा खाली येत आहे. पुन्हा ज्यावेळेस त्या क्लोजिंग प्राइस आणि इथं 2 अटेम्प्टला किंवा इथं लो होता आणि हा एक लोअर लो होता, त्या झोनच्या आसपास प्राइस आपल्याला येताना ज्यावेळेस दिसली आहे त्यावेळेस आपण ह्या झोनच्या आसपास आपण ऑब्झर्व करणार. आणि ह्या झोनला ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व कराल, सकाळचं मोमेंटम जे असतं ते एकदम स्ट्रॉंगर असतं. तुम्ही इथं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं काय घडतंय. तर ऑलरेडी किमतीने इथं पहिला अटेम्प्ट, हा इथं दुसरा अटेम्प्ट, इथं तिसरा अटेम्प्ट करून सुद्धा प्राइस तिथून जर बाउन्स करू राहिले आणि चौथ्या वेळेस ज्यावेळेस प्राइस त्या झोनच्या आसपास येते त्यावेळेस लक्ष द्या की नेमकं प्रकारचं काय प्रकारचे कॅन्डल होत आहेत. त्यामध्ये तुम्ही जर इथं जर बघितलं तर एक कॅन्डल तुम्हाला दिसेल, ती अशा पद्धतीची कॅन्डल आहे जिला आपण हॅमर असं म्हणतो. हॅमर या कॅन्डलचा अर्थाचा शब्द असा आहे का तिथे खरेदीदार जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडण्यासाठी तयार नाही. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हॅमर अशा पद्धतीची कॅन्डल दिसते, सिंपल त्याच्या हायच्या वरती तुमची ई म्हणजे एंट्री ठेवा, तुम्ही त्याच्यामध्ये घुसा आणि स्टॉप लॉस जो आहे त्या कॅन्डलचा लो किंबहुना हा जो लो आहे तो स्टॉप लॉस ठेवा आणि तिकडनं टार्गेट जो सप्लाय झोन 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमनुसार
जो कुठला सप्लाय झोन आहे किंवा जेव्हा केव्हा मार्केट त्या 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं रिव्हर्स झालेलं आहे त्याच्या आसपास तुमचं जे आहे ते टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करा. आता इथे एंट्री कशी होऊ शकते ते बघणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन करत असतात, जनरली मित्रांनो सकाळच्या वेळेस जे तुम्हाला ट्रेड जे भेटतात ना ते एकदम स्ट्रॉंगर असतात, त्याला चेक करणं गरजेचं आहे. बट सकाळच्या वेळेस मग इथंच मी घुसायचं का? नक्कीच नाही. तिथं प्रॉपरली सेंटिमेंट जे आहे ते बदलून द्यायचे. इथं जर तुम्ही बघितलं तर तुमची जर एंट्री 25,000 45च्या आसपास जर होते, इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा आणि तुमचा स्टॉप लॉस 25,032 किंबहुना 25,027चा ठेवता. म्हणजे साधारण तुमचा जो रिस्क तिथं असू शकतो तो फक्त आणि फक्त कितीचा असणार? कितीचा असू शकतो कोण सांगेल? जर 25,045ला तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करता, ती एंट्री का? कारण 30 मिनिटाचा हा एक डिमांड झोन आहे. ऑलरेडी ह्या 30 मिनिटाच्या डिमांड झोनचं प्राइस ऍक्शन 4 वेळ जे आहे त्या झोनच्या आसपास येऊन ती यू टर्न घेताना रिव्हर्सल घेताना दिसलेली आहे. आधी वरती थोडीशी गेली, थोड्या वेळा करता पुन्हा त्याच झोनच्या आसपास येताना दिसते. आणि तिथं आपल्याला एक बुलिश कॅन्डल जी आहे ती तयार होताना तिथं दिसते. हे एक सिम्पलचं लॉजिक आहे. आणि तिथं तुम्हाला लक्षात आलं की तुमचा जर रिस्क जर इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केला तर तो फक्त 20 पॉईंटच्या आसपास रिस्क आहे. बट तुम्ही त्या एकदा सही तुमची एंट्री झाली तर पहिल्या स्विंगमध्ये तुम्हाला 66 पॉईंट भेटतात. आणि तुम्ही जर पेशन्स संयम जर ठेवला आणि त्या 30 मिनिटाच्या टार्गेटला जर वेट ऑन जर केलं तर तुम्हाला किती पॉईंट्स भेटू शकतात? 131 पॉईंट भेटू शकतात. म्हणून जनरली जेव्हा केव्हा कुठलाही सपोर्ट झोन तुम्हाला दिसतोय 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये किंवा 4 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये किंवा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, नो डाऊट तुम्हाला माहिती आहे हा एक डिमांड झोन आहे. आणि ह्या डिमांड झोनच्या आसपास जर कमीत कमी किंमत 4 ते 10 वेळेस जर त्या झोनच्या आसपास येऊन युटर्न घेऊन राहिली, पुन्हा वरच्या बाजूला बाउन्स करू राहिली, पुन्हा वरच्या बाजूला बाउन्स करू राहिली, पुन्हा वरच्या बाजूला बाउन्स करू राहिली, तर ह्या झोनला वॉच आउट करा, ह्या झोनला ऑब्झर्व करा. इथं नेमकं प्राइस ऍक्शन काय होते? तुम्हाला एखादी आयडेंटिकल कॅन्डल ह्या झोनच्या आसपास दिसलं, रिस्क तुमचं एकदम छोटंसं 10-5 पॉईंटचं तिथं दिसलं, तर ऑटोमॅटिकली तुमचं काम जे ना मित्रांनो झालं म्हणून समजा. त्याकरता तुम्हाला कोणाच्याही दरवाजावरती जाण्याची गरज नाहीये. आणि त्यातली त्यात एकदा एंट्री केली मग आपण काय थिंकिंग ठेवली पाहिजे? एकदा तुम्ही बरोबर आहात, तुमचा एंट्री करेक्ट झाली आहे, तुमचा स्टॉप लॉस येत आहे, त्याच्यापासून ज्यावेळेस मूव्ह व्हायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही वाट बघणं गरजेचं आहे. तुमचा इनिशियल स्टॉप लॉस आहे तिथंच राहून द्या. तुमच्या फेवरमध्ये एक कॅन्डल जाते, त्या स्टॉप लॉसला अजिबात हलवू नका जोपर्यंत प्रिव्हियस स्ट्रक्चरचा, म्हणजे ह्या 4 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला कळतं की किंमत ह्या झोनच्या आसपास काय झाली होती? रिजेक्ट झाली होती. मग ज्यावेळेस किंमत त्याला अटेंड करेल तिथं तुम्ही जे काही 2 लॉट 4 लॉट घेतले असतील त्याच्यातले एक लॉट जो आहे तो बुक करा. तुमचा हा जो स्टॉप लॉस इथं जो ठेवला होता याला सिंपल काय करा? याला वरती घ्या तुमच्या स्पॉटच्या चार्टवरती, अशा पद्धतीने वरती हे करा. होऊन द्या, जे काही प्रॉफिट लॉस आहे ते कमी जास्त आपल्याला होताना दिसेल. पण जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला हे जे 70 पॉईंट जे होते ते स्केलअप किती होऊ शकतात? इथनं इथनं किती पॉईंट वाढू शकतात? जवळजवळ 77 पॉईंट वाढू शकतात. आणि 77 पॉईंट जर 75 लॉट साईजचे जर वाढू शकतात तर ते साधारण 6,500 रुपयांच्या आसपास आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला बरोबर आहात, तुम्ही आतापर्यंत काय घाई केली आहे? तुमच्या फेवरमध्ये एक कॅन्डल झाली का तुम्ही लगेच तुम्हाला विकण्याचे वेध झाले. पण तुम्ही ह्या गोष्टीला ना करू नका, ह्या गोष्टीला विसरू नका की प्राइस किंमत जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीने चाललंय. ऑलरेडी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा आहे, डिमांड झोन आहे. आणि त्या डिमांड झोनच्या हिशोबाने प्राइस किमतीला जे आहे एक चांगला रन करायचा आणि त्या रनमध्ये मला तिथं थांबायचं आहे. मग त्यावेळेस मी फक्त आणि फक्त ऑब्झर्व करेल की काय आहे. आता ही ब्ल्यू कलरची लाईन जर बघितली तर हा 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. 9 ईएमए म्हणतो. 9 ईएमए म्हणजे काय? की किमतीचं जी काय सरासरी जे आहे त्या पर्टिक्युलर 9 पिरियडसाठी त्याचा ॲव्हरेज तो काढला जातो. इथं जर तुम्ही बघितलं तर किमतीचा 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला प्राइस वरती गेली, पुन्हा थोडासा पुल बॅक करून त्याला तोडताना आपल्याला दिसली, पुन्हा त्याच्यामध्ये रिकव्हर झाली आणि पुन्हा एक अपसाईडचं कंटिन्युएशन जे आहे ते होताना दिसलं. आणि तुम्ही जे पहिले लॉटला जवळजवळ 60 ते 70 पॉईंट जे बुक केले होते त्यापेक्षा जास्त 70 पॉईंट तुम्हाला होताना दिसत आहेत. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर वेळोवेळी ठेवण्यासारखं असतं. आणि हे पॅरामीटर तुम्ही लक्षात ठेवलं, ऑटोमॅटिकली तुमच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सिम्पल आपल्याला होताना दिसू शकतात आणि त्यातनं तुम्हाला आउटकम जो आहे तो बेस्ट क्रिएट होताना दिसू शकतो. मग तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला एक सप्लाय झोन व डिमांड झोन मार्क करायचा आहे, मार्केटचा मागणी आणि पुरवठा झोन ज्यावेळेस मार्क करायचा आहे, तर हायर टाइम फ्रेम मध्ये टार्गेट आउट करा. हायर टाइम फ्रेम म्हणजे काय? 30 मिनिटांमध्ये चेक करा किंवा 15 मिनिटांमध्ये चेक करा की तिथं प्रिव्हियसली प्राइसनी काय केलेलं आहे. त्या 30 मिनिटांमध्ये जर किंमत 4 ते 5 वेळेस त्या झोनपाशी येऊन तिकडनं रिव्हर्सल करून राहिली तर त्या झोनला फोकस करा. तिथं
तुम्हाला लो रिस्कवाला ट्रेड कुठं भेटतो त्याकडे लक्ष द्यावं. सेम वे याच्या उलट जर सप्लाय झोन म्हणजेच रेजिस्टन्स झोन पाशी किंमत जाते, त्याच्या आसपास 4 ते 5 वेळेस किंमत प्राइस अडकते, तर प्राइस ऍक्शनला व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्यावरनं तुम्हाला व्यवस्थित आयडिया जी आहे किमतीबद्दल, प्राइस बद्दल लक्षात येऊन जाईल आणि तुम्ही त्याला फोकस करू शकता. समजलं असेल तर हो म्हणून किंवा येस म्हणून चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय करा. चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. येस. ओके. तर फक्त आणि फक्त 4 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सप्लाय डिमांड झोन बघू नका, तो हायर टाइम फ्रेम मध्ये घेऊन जावा. जसं या केसमध्ये आपल्याला दिसतंय की 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हा एक डिमांड झोन होता आणि त्याच डिमांड झोनच्या आसपास जेव्हा प्राइस आली त्यावेळेस आपल्याला खाली येतात दिसली. सेम स्ट्रक्चर इथं बघा, हा एक सप्लाय झोन होता, इथं सप्लाय झोन होता, इथं सप्लाय झोन होता, इथं ब्रेकआउट त्याने दिलं. थोड्या वेळा करता वरती गेली, पुन्हा प्राइस जी आहे त्याच झोनच्या आसपास गेली, इथं गॅप अप करून पुन्हा सोल्ड इन टू होऊन पुन्हा त्याच डिमांड झोनला टॅप करताना दिसले. म्हणजेच एक जर तुम्हाला आयडेंटिकल झोन मित्रांनो लक्षात जर आला ना, तो झोन तुमच्यासाठी एकदम किलर सेटअप जो आहे काम करताना आपल्याला दिसू शकतो आणि हे वेळोवेळी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता इथं बघा, हा डायरेक्टली अचानक डिमांड झोन झाला का? नक्कीच नाही. इकडं डाव्या बाजूला इतिहासामध्ये नेमकं काय झालंय ते चेक करा. हा डायरेक्टली एक सपोर्ट झोन झाला का? नाही. इकडं डाव्या बाजूला इतिहासामध्ये काय झालंय 30 मिनिटापेक्षा हायर टाइम फ्रेम मध्ये चेक करा. त्यावरनं तुम्हाला त्याची आयडिया जी आहे ती क्लिअर कट होताना आपल्याला दिसू शकते. म्हणून हे एक महत्वाचा मुद्दा तिथं असतो, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. बघा आता आता जो पॉइंट आपण आता डिस्कस करत होतो तो काय आहे हिस्टॉरिकली, त्या झोनच्या आसपासपासून प्राइसनी बाउन्स केलेला आहे. त्या झोनला इथं बघा, पहिला अटेम्प्ट, इथं दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, चौथा अटेम्प्ट, पाचवा अटेम्प्ट, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधनं किंमत जी ती वरती जाताना दिसली. आणि हिस्टॉरिकली इथे इथं जर बघितलं, क्लीन ब्रेकआउट दिलं, पुन्हा त्या झोनला रिटेस्ट करायला आली, तिथं थोडासा टाइमपास केला तिने एक 4-5 तास आणि तिथं पुन्हा रॅली केली, पुन्हा त्या झोनच्या आसपास आली, 1-2 वेळेस टच केलं, पुन्हा त्याने रॅली केली. म्हणजे हे एकदा आपल्याला डिमांड व सप्लाय झोन लक्षात आले की आपण ऑटोमॅटिकली आपली जी इम्प्रुव्हायझेशन इन द ट्रेडिंग जी आहे ती होताना दिसू शकते. आणि ऑब्विसली कुणी बरोबर किंवा चुकीचं नसतं. तुम्ही फक्त तिथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी असते की बाबा त्याला आपण व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करू शकलो असू का. आता तुम्ही म्हणाल की बाबा इथं तर एक सप्लाय झोन होता, मग का बरं प्राइस हे गेली नाही? मार्केटमधले पार्टिसिपेंट्स काय करत आहेत, तिथं मागणी वाढते की सप्लाय वाढतोय त्याकडे लक्ष ठेवणं आपण गरजेचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर प्राइसने किमतीने काय केलं, ह्या झोनच्या आसपास पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, इथं तिसरा अटेम्प्ट आणि चौथ्या अटेम्प्टला प्राइस जी ती एक डाऊन ट्रेंड मध्ये जाताना दिसली. आणि इथं जेव्हा केव्हा आली त्यावेळेस काय झालं, तिथं थोडासा हलकासा एक सेलिंग सारखं सिच्युएशन क्रिएट होताना दिसली आणि पुन्हा तिकडनं ब्रेकआउट जो येतो आपल्याला होताना दिसतो. म्हणून हे जनरली शिफ्ट जे आहे ते होताना दिसू शकतात. फक्त तिथं ज्यावेळेस तो बदलाव होतोय, बदल होतोय त्याकडे नजर असून द्या. तुम्हाला ज्यावेळेस याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की हा एक स्ट्रॉंगर सप्लाय झोन आहे, तर वेट करा, वाट बघा. हा जो गॅपअप जर झालेला होता, ह्या गॅपअपच्या लोच्या खाली जर किंमत किंवा प्राइस जर क्लोज केली असती, तर तुम्ही तिकडं शॉर्ट साईडचा टेल म्हणजेच पुट साईडचा ट्रेड जो आहे तो प्लॅन करण्याचा प्रयत्न तिथे केला असता. पण ती किंमत त्या झोनच्या तर डायरेक्शनला आली नाही, किंबहुना त्याच रेंजच्या आसपास किंवा त्या झोनलाच रेजिस्टन्सलाच रिटेस्ट करताना आपल्याला दिसू शकेल. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. आणि हे जे चित्र जे आहेत, हे जे पिक्चर जे आहेत ते डायनामिकली हमेशा चेंज आपल्याला होताना दिसू शकतं. म्हणून जनरली जेव्हा केव्हा प्राइस टेक्निकल अनालिसिस तुम्ही बघताय त्यावेळेस नक्की बघा की ज्या ठिकाणी प्राइस जी आहे अडकलेली आहे त्याला आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असं म्हणतो. म्हणजेच काय, किंमत 25,500 वरनं 25,600 कडे जाताना तिथं अडकते, म्हणजे तो एक अडथळा आहे, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. त्या किमतीला प्राइसला इतक्या सहज पद्धतीने प्राइस किंमत जी आहे ती त्याला क्रॉस करू शकत नाही. म्हणजेच काय, एकतर तिथं गर्दी असल्यामुळं, जसं तुम्ही नगर पुणे रस्त्याने गाडी चालवता तर तुम्हाला अनुभव येईल, दिवाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी गर्दी, म्हणजे तो एक रेजिस्टन्स आहे. इतका सहजासहजी किंमत जी आहे किंवा प्राइस जी आहे किंवा तुमची टू व्हीलर किंवा तुमची फोर व्हीलर जी आहे ती त्याला क्रॉस करू शकत नाही. तो एक अडथळा आहे. म्हणून जेव्हा केव्हा अडथळा तुम्हाला लक्षात येतो, इथे हिस्टॉरिकली तुम्हाला माहिती आहे, दिवाळीच्या सीझनमध्ये सगळ्याच रस्त्यांना गर्दी असते, मग तो आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ते जर गोष्ट जर कन्सिडर केली तर त्यामधनं आपल्याला अंडरस्टँडिंग येतं, लक्षात येतं की बाबा किमतीचा प्राइसचा काय बदलाव जो होतो होताना आपल्याला दिसू शकते. म्हणून जनरली तो अडथळा किंवा तो जो सपोर्ट जो आहे तिथं
किंमत किंवा प्राइसला थांबण्याची सवय असते आणि त्यामध्ये तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते तुम्ही यूज करू शकता, जे ईएमए म्हणून मी सांगितलं, नो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, जे की एक सरासरी आपल्याला दाखवतं की बाबा किती दिवस, एका दिवसामध्ये किती चढ उतार जो आहे तो होऊ शकतो. म्हणून त्यावरनं आपल्याला त्याची आयडिया येताना दिसू शकते. व्हॉल्यूम म्हणजे काय, जसं मी नगरवरनं पुण्याला चाललोय तर गर्दी का होते, बरोबर, कारण व्हॉल्यूम वाढल्यामुळे. व्हॉल्यूम म्हणजे काय, की जेव्हा केव्हा आपल्याला दिसतंय की बाबा तिथे खरेदी आणि विक्री दारांची संख्या जास्त वाढली आहे, ते होऊन सुद्धा तिथं प्राइस किंवा किंमत त्या प्रमुख अडथळ्याला म्हणजेच रेजिस्टन्सला, त्या प्रमुख सपोर्टला म्हणजेच डिमांडला अजिबात ती क्रॉस करत नाहीये. व्हॉल्यूम वाढून सुद्धा, म्हणजे तिथं एक टाइमपास, तिथं एक साईडवेज मार्केटचे सगळ्यात जास्त चान्सेस जे ते होण्याचे आहेत. आणि त्यामुळं आपण त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी गर्दी होऊन सुद्धा आपल्याला ती पातळी, ती एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सची पातळी जी आहे ती ती ब्रेकआउट होताना आपल्याला मार्केटमध्ये दिसते. तर याचा अर्थ तिथं एक चांगला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जो आहे तो झालेला आहे आणि तो एक मागणी पुरवठ्याची ताकद जी आहे ती आपल्याला सांगत असते. मग टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, टेक्निकल अनालिसिस जे आहे ते आपली शक्यता वाढवते. मग टेक्निकल अनालिसिस शब्द म्हणजे सरळ झालं का, नक्कीच नाही. तुम्हाला त्यामध्ये किंमत बघावं लागते, म्हणजेच प्राइस बघावं लागते, चार्ट बघावा लागतो, त्याबरोबरच त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचे एक अडथळ्याचे लेवल जे आहेत त्या बघणं गरजेचं असतं. तुम्हाला ट्रेंड लाईन काढणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी आणि विक्रीदारांची संख्या, आणि त्या खरेदीदार जर जास्त आहे तर त्या दिशेमध्ये प्राइस जाते का, जर विक्रीदार जर जास्त आहे तर त्यांच्या दिशेमध्ये प्राइस जाते का, याचं सुद्धा सिच्युएशन अनालिसिस, त्या परिस्थितीला आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. ही जर कारणे आपण व्यवस्थितरित्या जर केली तर त्यातनं आपल्याला आयडिया येते की नेमकं आपले जे निर्णय जे आहेत ते गुणवत्तापूर्ण आहेत का, का आपले निर्णय फक्त मुझे लागा, मला वाटलं खाली याला, मला वाटलं वरती याला, असं तर नाहीये ना. ही सुद्धा गोष्ट तिथं लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा वापर करून शेअर बाजारमधनं पैसे कमवायचे, त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे की तुम्हाला टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्टची रिडिंग, त्याच्यामधला मागणी व पुरवठ्यामधले प्रमुख स्तर, त्याबरोबरच व्हॉल्यूम मध्ये काय बदलाव होऊ राहिला ते, आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा हा येतो जोखीमचा. म्हणजे जेव्हा केव्हा मला 500 रुपयांचे 5,000 रुपये करायचे तर त्याच्यामध्ये माझी रिस्क जी आहे ती 500 रुपयांची, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी 5,000 लावले तर मग आता मग तो 10,000 जाईल, त्यावेळेसच मी विकल आणि इकडे शून्य झालं तर मी त्याला विकणार नाही. असं मानसिकदृष्ट्या अनस्टेबल, भावनात्मक दृष्ट्या माझा निर्णय कसा योग्य आहे असं करू नका. कारण ह्या शेअर बाजारमध्ये, ह्या मार्केटमध्ये तुम्ही बरोबर आहात चुकीच्या आहात याला काही महत्व नाहीये. मार्केट कुठल्या दिशेमध्ये चाललंय त्या ट्रेंडला तुम्ही फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून टेक्निकल अनालिसिस जे आहे ते तुमची प्रोबेबिलिटी, शक्यता वाढवते आणि खात्री देत नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि जोखीम व्यवस्थापन जे आहे ते अत्यावश्यक आहे. चार्ट लावताना साधेपणा, नियमबद्धपणा आणि सातत्य याच्यावरती भर जर दिला तर निर्णयांची गुणवत्ता जी आहे ती सुधारण्याची चान्सेस जे आहे ते वाढून दिसू शकते. मग काय साधेपणा, सातत्य काय म्हणजे काय, जर मला निफ्टी 50 मध्ये किंवा सेन्सेक्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग जर करायची आहे तर मला त्याचा बॅकटेस्ट करावा लागेल डेटा. बॅकटेस्ट डेटा म्हणजे पाठीमागील 6 महिन्याचा, पाठीमागील 1 वर्षाचा, कशा पद्धतीने निफ्टी, जसं इथं एक मुव्हिंग ॲव्हरेज, नो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो लावलेला आहे. जेव्हा केव्हा नो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती निफ्टी 50 जातं आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे हॅमर कॅन्डल, इनसाइडर बारवाले कॅन्डल आपल्याला करताना निफ्टी 50 दिसतं. तर त्यामध्ये आपले किती विनिंगचे चान्सेस आहेत त्याचा बॅकटेस्ट करणारा इतिहास तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा इथं वरती पुन्हा गेली, इथं पुन्हा एक इनसाइडर बार कॅन्डल झाली आणि त्या कॅन्डलच्या हायच्या वरती ज्यावेळेस प्राइस किंमत क्लोज झाली ती पुन्हा आपल्याला वरती जाताना दिसते. पुन्हा एकदा इथं जर बघितलं तर मोठ्या 2 कॅन्डल झाल्यानंतर लगभग 7 ते 8 कॅन्डल ज्या आहेत त्या साईडवेज वाल्या, दोन्ही बाजूला वीक वाल्या आपल्याला होताना दिसल्या आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा ब्रेकआउट आपल्याला होताना दिसतो. म्हणून ह्या गोष्टींना आपण चेक करणं गरजेचं आहे की बाबा हे करेक्ट आहे का. बघा इथं त्या हॅमर कॅन्डलच्या वरती ब्रेकआउट तर केलं पण तो ब्रेकआउट जो आहे तो फेल होताना दिसला. आणि ह्या केसमध्ये तुम्ही जर चुकीच्या आहात आणि तुम्ही योग्य वेळेला जर एक्झिट केली नाही तर तुमची कॅपिटल त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये गायब होताना दिसू शकते. म्हणून ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं बघा ज्यावेळेस ब्रेकआउट झालं त्यावेळेस हॅमर तर इथं कॅन्डल आली नाही, परंतु इथं जेव्हा केव्हा हॅमर कॅन्डल आली त्याच्यावरती सस्टेन होते, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं एक्झाम्पलच्या बेसिसवरती, एक एक्झाम्पलच्या तोरवरती काय सांगितलंय, जेव्हा केव्हा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मला हॅमर सारखी एक बुलिश कॅन्डल्स आल्यात, बुलिश कॅन्डल नंतर लगेच कंटिन्युएशन होऊ शकतं, एखाद्या वेळेस होईल, बट बाकीच्या वेळेस जर मला अशा पद्धतीची हॅमर कॅन्डल येते आणि त्या हॅमर कॅन्डलच्या वरती जर किंमत प्राइस जी आहे ती क्लोज होताना दिसते तर माझी एंट्री जी आहे ती ठरलेली असेल. नंबर 1.
त्याबरोबरच त्या हॅमर कॅन्डलचा लो किंवा हॅमर कॅन्डलचा 70% जो पोर्शन असेल तो माझा रिस्क असेल, जो की जोखीम असेल. आणि जर हा माझा 70 पॉईंटचा जर स्टॉप लॉस आहे, तर तिकडनं कमीत कमी मी 100 ते 140 पॉईंटला टार्गेट करण्याचा मी तिथं प्रयत्न करणार आहे. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त सेटअप काय, सिंपल सेटअप आहे. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एक दोन मोठ्या कॅन्डल आल्यानंतर मी अजिबात घाई करणार नाही घुसण्याची. मी वाट बघेल इथं पहिल्या कॅन्डलला किंवा 7व्या कॅन्डलला किंवा 8व्या कॅन्डलला, तिथं एक अशा पद्धतीची हॅमर कॅन्डल येते का, हॅमर आली का त्या हॅमर कॅन्डलच्या वरच्या बाजूला नेक्स्ट कॅन्डलने जर क्लोज केली तर माझी तिथे एंट्री होणार आहे. ह्या कॅन्डलचा 70% पोर्शन जो आहे माझा स्टॉप लॉस राहणार आहे, की जो की माझा जोखीम आहे. आणि जर मी चुकीचा असेल, भलेही स्टॉप लॉस घेतला, तर मी तिकडनं काय करेल, एक्झिट करून टाकेल. ही थिंकिंग ठेवणं गरजेचं आहे आणि याला बॅकटेस्ट करणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. याच्यासाठी काय, एक मोठी कॅन्डल झाली पाहिजे, परत एक 30 मिनिटाच्या मध्ये दुसरी मोठी कॅन्डल झाली पाहिजे. लगेच मग घुसायचं का नाही, वेट करा, बघा नेमकं काय होतं, उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीने. नंतर इथं प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने होते ते बघत राहा. काय रेड कॅन्डल होते का, नंतर पुन्हा अशा पद्धतीची एक पुलबॅक वाली हॅमर येते का, बरं हॅमर आली, वाट बघा. या कॅन्डलच्या वरती प्राइस निघते का, याच्या एकदा वरती क्लोज केली की ह्या कॅन्डलचा 70% पासून अगदी 90% तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो ठेवा. आणि टार्गेट जो आहे, जे काही तुम्ही रिस्क घेतलाय त्याच्या 2 पटीमध्ये 2x मध्ये टार्गेट करा. सिंपल, बाकी काही करत नका बसू. या सिंपल स्ट्रॅटेजीला जर तुम्ही फॉलो केलं तर त्यामध्ये तुम्हाला किती एंट्रीज भेटू शकतात ते बघूयात. कधी कधी तर तुम्ही चुकीचे बनवू शकता. चुकीचे केव्हा, इथं बघा, गॅप डाऊन केलं प्राइसने, एक साईडवेज केलं, पुन्हा इथं एक हॅमर आपल्याला येताना दिसली, त्या हॅमरच्या वरती इथं प्राइस जी थोड्या वेळा करता तेवढ्या वेळा करता जाताना दिसली, तर तुम्ही बरोबर असणार आहे. मार्केट तुम्हाला चुकीचं ठरवणारच नाही. इथं बघा, या पर्टिक्युलर कॅन्डलने तुम्हाला 54 पॉईंट दिले आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुमचा स्टॉप लॉस जर बघितला, ह्या कॅन्डलचा 70% जर आपण जर बघितलं एंट्रीपासनं, तर तुमचं किती झालं, 22 पॉईंटचं रिस्क होतं आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 54 पॉईंट भेटतात. सेम वे इथे एक बुलिश कॅन्डल जे आहे ते आपल्याला होताना दिसते. मी याला झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही एक सिंपलची स्ट्रॅटेजी आहे जी 30 मिनिटांमध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये एकच ट्रेड भेटेल. पण जेव्हा केव्हा भेटेल त्यावेळेस तुम्ही नक्की मार्केटमधनं प्रॉफिटच घेऊन जाणार. इथं बघा, इथं पहिली कॅन्डल ग्रीन झाली, दुसरी कॅन्डल ग्रीन झाली. मग हे बघून लोक जे आहेत ते ग्रीडी होतात, त्यांना असं वाटतं की ते बरोबरच आहे. मग इथं ते घुसण्याचा प्रयत्न करतात आणि इथं ते फसतात. आपण काय करायचंय, वेट करायचंय. हॅमर सारखी किंवा डोजी सारखी कॅन्डल, इथं बघा इन्व्हर्टेड हॅमर झाला, परंतु तो हॅमरच्या वरती ज्यावेळेस क्लोज करते त्यावेळेस माझी इथं एंट्री राहते. त्या हॅमरचा 60% माझा स्टॉप लॉस आहे आणि तिकडनं मी टार्गेट जे आहे, जेवढं हे रिस्क असणार आहे त्याच्या अगेन्स्ट 2 पटीमध्ये मी टार्गेट जे आहे ते करणार आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर हे तुमचं रिस्क किती होतं, जोखीम सगळ्यात अगोदर डिफाईन करा. मार्केटमध्ये कुठल्याही ट्रेडमध्ये घुसायच्या अगोदर जोखीम तुमची 19 पॉईंटची आहे. बट तुम्हाला जर इथं जर रिवॉर्ड जर बघितलं तर तो रिवॉर्ड किती देताना दिसतोय, मार्केट 133 पॉईंटचा देताना दिसतोय. त्यामध्ये दोन गोष्टी आहे, एक तर तुम्ही जोखीम तुमची डिफाईन केली होती आणि दुसरं म्हणजे संयम, तुमचा पेशन्स जो आहे तो क्रिएट केला होता. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी